ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान उमेद यांचे आयोजन महारेस कोर्स मुंबई या ठिकाणी करण्यात आले होते। ग्रामीण महाराष्ट्राच्या कला संस्कृती व उद्योजकतेचा उत्साह मुंबईमध्ये पार पडला। यापूर्वी देखील नागपूर वाशी या ठिकाणी महालक्ष्मी सरसचे आयोजन करण्यात आलेले होते, परंतु या महालक्ष्मी सरसमध्ये उच्चांकी 50 कोटीपेक्षा अधिक उलाढाल झालेली आहे। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी स्वतः सूक्ष्म नियोजन करून महालक्ष्मी सरस चांगल्या पद्धतीने पार पाडले। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री जयकुमार गोरे यांचे कौतुकही केले आहे। या महालक्ष्मी सरसमध्ये साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील कुरवली गावच्या निर्मला सुनील घनवट यांनीही सहभाग घेतला होता। यापूर्वी झालेल्या नागपूर व वाशी येथील महालक्ष्मी सरसमध्ये त्यांनी देखील 75 लाख रुपयांच्या 8,000 पारंपरिक खणांच्या लहान मुलामुलींच्या ड्रेसची विक्री केली होती। यावर्षी देखील भक्ती समूहाच्या माध्यमातून 17 दिवसात 29 लाख रुपयांच्या 3,500 पारंपरिक खणांच्या लहान मुलामुलींच्या ड्रेसची विक्री त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली। दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास विभागाचे तत्कालीन सचिव एकनाथ डवले, सोनिया गोरे, उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, उमेदचे प्रकल्प संचालक विश्वास सिद्ध यांचे आभार मानले। यावेळी निर्मला घनवट यांच्यासोबत त्यांची कन्या तेजस्विनी घनवट यांनीही सहभाग घेतला होता। मला सुनील घनवट आत्ताच एक नवीन सरस आता झालं, हे तिसरं सरस जे झालं आता ते BKC ला म्हणजे 1 मे ते 17 मे पर्यंत जे सरस झालं आता ते हे तिसरं सरस होतं। ते अतिशय सुंदर प्रकारे आम्हाला ह्याच्यामध्ये अनुभव घेता आला। एक नवीन असं काहीतरी शिकायला भेटलं आणि जे आता म्हणजे सेलिंग आमचा खूप छान प्रकारे झाला। त्याच्यामध्ये आपले ग्रामविकास महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आपले गोरे भाऊ असो किंवा आपले निलेश सागर सर CO उमेद अभियानाचे, अंकुश मोठे सर किंवा शीत सर हे म्हणजे ह्यांचं नागराजन मॅडम खूप छान प्रकारे ह्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळतं। त्याच्यामुळे आम्हाला एक नवीन उमेद भेटती, नवीन एक काहीतरी शिकण्याची एक नवीन एक संधी भेटते आम्हाला, की जेणेकरून आम्ही काहीतरी नव्याने शिकायला मिळतं आम्हाला। ज्यावेळेस आम्ही हे एक्झिबिशन करतो त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस, आता म्हणजे माझं हे एक्झिबिशन झालं, हे तिसरं एक्झिबिशन होतं, त्याच्यामध्ये खूप छान प्रकारे मला सेलिंग झालं। ज्यावेळेस वाशीला मी शेल लावला होता, आता नागपूरचा झाला, वाशीचा झाला, ज्यावेळेस मी सेलिंग केलं त्यावेळेस म्हणजे एक आपण म्हणतो की एक नवीन काहीतरी करण्याची संधी मिळते। आता जे वाशीला एक्झिबिशन झालं त्याच्यामध्ये अक्षरशः मला 3,000 ड्रेस तिथे कमी पडले। तर नुकतंच हे एक्झिबिशन झालं की BKCचं एक्झिबिशन लागलं, तर माझ्या पुढं एक प्रश्न उभा राहिला होता की आता इथून माल आपला एवढ्या फास्टली कसा माल होईल, तर काय करणार म्हणून मी डायरेक्ट मशीनच घेऊन गेले तिथं आणि ऑन द वे ऑनलाईन सगळं पुन्हा त्यांना ड्रेस तिथं अगदी 1 तासामध्ये त्यांना मेजरमेंट घेऊन वगैरे ते कटिंग स्टिच करून त्यांना फिरून येईपर्यंत त्यांना तिथं ड्रेस आपण स्टिच करून देत होतो। म्हणजे हे माझ्यासाठी एक टार्गेट म्हणा, एक रिस्क म्हणा, म्हणजे खूप मोठी ही रिस्क होती। अगदी मशीन तिथं घेऊन सेलिंग करायचं आणि कटिंग स्टिचिंग करून 1 तासाच्या आत ते कस्टमर येईपर्यंत आपण त्यांना ड्रेस रेडी करून देणं म्हणजे एक रिस्क होती माझ्यासाठी। पण ती मी रिस्क जी घेतली ती खरंच ही उमेद अभियानाने आम्हाला एक त्यांच्यामुळे आम्हाला एक अशी उमेद मिळते की आपण ज्यावेळेस आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली वावरतो त्यावेळेस कुठंतरी आम्हाला काहीतरी नवीन काहीतरी करण्याची एक संधी मिळते। जसं की आता आम्ही म्हणजे एवढं 15 दिवस 17 दिवस असो 15 दिवस असो, आत्ताचं एक्झिबिशन 1 मे ते 17 मे पर्यंत जो आम्ही मुंबई इथं BKC ला आत्ता केलं, तर त्याच्यामध्ये म्हणजे अक्षरशः आम्हाला 15 दिवस 17 दिवस आम्ही ज्यावेळेस बाहेर राहतो अगदी छान प्रकारे आमची काळजी घेतात की कसलीही आम्हाला घरची आठवण येत नाही। म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक सुरक्षित असतो, आम्ही स्वतःला असं सुरक्षित फील करतो की त्यांच्या ज्यावेळेस आम्ही ह्याच्यात राहतो मार्गदर्शनाखाली किंवा अंडर खाली राहतो त्यावेळेस आम्ही एक सुरक्षित फील करतो स्वतःला
की एक लेकी बाईसारखी आमची तिथं अगदी बहिणीप्रमाणे आईप्रमाणे काळजी घेतली जाते. खूप छान वाटतं. म्हणजे कसलाही आम्हाला एवढा छान रिस्पेक्ट तिथं मिळतो. काही अडचण आली तरी तिथं लगेच त्यांची टीम तयार असते उमेद अभियानाची. खरंच खूप ही गोष्ट मोठी आहे. म्हणजे सांगायला गेलं तर दिवस पुरणार नाही, पण एवढंच सांगावंसं वाटतं की आज एवढं मोठं जे एक्झिबिशन आहे आत्ताचं BKC ला झालं ते खरंच खूप छान प्रकारे झालं. महिलांनी एवढी छान प्रकारे सेलिंग केली तिथं. 15 दिवस तिथं कसलंही अगदी माहेरी गेल्यासारखी आम्हाला तिथं वाटत होतं. म्हणजे सगळं दुःख विसरून आम्ही तिथं सेलिंग केलं. येताना आनंदाने आलो. आणि ज्या वेळेस आम्हाला तिथं म्हणजे काही अडचण आली, काही हे असो, त्यावेळेस आपले निलेश सर असो किंवा आमचे नागराजन मॅडम असो किंवा जिल्ह्याचे तालुक्याचे आमचे सोळ सर असो किंवा अंकुश मोठे सर, शीत सर आमचे, यांचं सततचं मार्गदर्शन करणं हे खूप छान. आम्हाला त्याच्यातून काहीतरी नवीन उमेद भेटते, शिकायला भेटतं. आणि एवढा उन्हाळा होता, म्हणजे एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा आज 800 स्टॉल होते आपले तिथे. तर 800 स्टॉलमध्ये आपले राज्याचे पालकमंत्री गोरे भाऊ आपले असतील, सोनिया ताई गोरे असतील, यांनी सतत व्हिजिट करून, आपले निलेश सागर सर, सततचं व्हिजिट त्यांचं 800 स्टॉलमध्ये त्यांनी जवळजवळ प्रत्येक स्टॉलला व्हिजिट केली. हे खरंच म्हणजे सतत त्यांचं येणं, व्हिजिट करणं, बघणं, सगळ्या पूर्ण महिलांशी बोलणं आज म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे त्यांच्याकडे एवढा वेळ नसताना सुद्धा प्रत्येक महिलेशी चौकशी करणं, प्रत्येक महिलेचं रोजगाराची ते जे काय ते काम करते त्यांच्या कामाचं कौतुक करणं, ह्याच्यातून महिलांना एक नवीन उमेद भेटते. तर म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि अतिशय सुंदर प्रकारे यावेळेस BKC जे आता एक्झिबिशन झालं ते असं फर्स्ट टाइम एवढं मोठं एक्झिबिशन भरलं होतं की आपण फूड स्टॉलमध्ये जे गरमीचं वातावरण होतं तिथं सुद्धा ACचं त्यांनी ह्यावेळेस सोयी केलेल्या होत्या. हे फक्त ग्रामविकास मंत्रीच करू शकतात, आपले गोरे भाऊ. तर खरंच खूप छान आपले गोरे भाऊंनी एवढं महिलांसाठी केलं. आपले देवेंद्र भाऊ फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री आपले जयकुमार गोरे सर, निलेश सागर सर उमेद अभियानाचे CO, आणि सीट सर PDS जिल्ह्याचे. तर ह्यांच्यामुळेच हे सगळं शक्य झालं. वेळोवेळी मार्गदर्शन करून वेळोवेळी व्हिजिट देणं, स्टॉलला भेट देणं, ह्यांच्यामुळे हे जे शक्य झालं ते ज्यावेळेस आत्ताचं BKC भरलं होतं त्याच्यामध्ये जवळजवळ 50 कोटीच्या वर उलाढाल झाली. हे फक्त आणि फक्त ह्यांच्या मार्गदर्शनामुळेच, म्हणजे वेळोवेळी जे ह्यांनी जे केलेलं आहे मार्गदर्शन म्हणा, व्हिजिट म्हणा, ह्यांच्यामुळेच हे शक्य झालं. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.